निसर्गानं आपल्या सौंदर्याची उधळण करत असताना दोन्ही हातांना मुक्त हस्ते कोकणाला सौंदर्य बहाल केलंय. परंतु या हिरव्या पदराआड दुःखच दुःख लपलेलं आहे. कधी नव्हे तो कोकणातला काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आणलाय. माणसानं आपल्या हव्यासा पोटी पर्यावरणाचे आणि निसर्गाचे जे लचके तोडलेले आहेत, त्यामुळे बिघडलेल्या संतुलनामुळे वातावरणामध्ये बदल झाला. कडाक्याची थंडी, प्रचंड पाऊस हे या वर्षाचं वैशिष्ट्य आहे. आणि तेच नेमकं आपल्या चवीनं साऱ्या जगाची बाजारपेठ काबीज करणाऱ्या हापूस आंब्याच्या मुळावर उठलं. त्याचबरोबर काजूच्या मुळावर उठलं. आणि यावर्षी काजूला आंब्याला बहार आला, परंतु फळधारणा झाली नाही. दोष काहीच नाही शेतकऱ्याचा, परंतु 90% पीक वाया गेलं. केवळ 10 ते 12% पीक आलेलं आहे. खर्च मात्र करून झालेला आहे. 50 वर्षामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली. अशा अडचणीत सापडलेला कोकणातला आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक आपली व्यथा, आपली वेदना घेऊन सरकार दरबारी खेटे घालतोय, परंतु सरकार त्याला दाद द्यायला तयार नाही. आणि म्हणून कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड असा मोर्चा 12 मार्चला ओरस जिल्हाधिकारी कार्यालयावर काढायचं ठरलेलं आहे. आजपर्यंत स्वाभिमानीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अनेक मोठे आंदोलनं करून शेतकऱ्याला न्याय मिळवून दिलेला आहे. आता आपण साऱ्यांनी मिळून कोकणातल्या शेतकऱ्याच्या मत्तीला धावून जायचं आहे. आणि म्हणून माझं सगळ्यांना निमंत्रण आहे, 12 मार्चला सकाळी 10 वाजता ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्या भव्य अशा मोर्चाला सुरुवात होणार आहे. तुम्ही सगळे हजर राहा. मी तर जाणार आहेच, पण यांच्यासाठी दुधासाठी, ऊसासाठी, विजेसाठी आम्ही आंदोलन केलं आणि तुम्हाला न्याय मिळवून दिला, त्या साऱ्यांनी या मोर्चाला यावं असं मी निमंत्रण